नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठा हिस्ट्री चॅनलवर. आज आपल्याबरोबर आजच्या पॉडकास्टमध्ये अगदी खास ठरवून आम्ही सगळ्यांनी हा प्लॅन केला होता पॉडकास्ट. आणि रायगड सगळ्या इतिहास प्रेमींचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांचा सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे रायगड. या रायगडावर आजपर्यंत अनेक पुस्तकं आली, अनेक दिग्गजांनी ती पुस्तकं लिहिली, ससंदर्भ कागदपत्र वापरून लिहिली. पण राज मेमाणे, योगेंद्र उर्फ राज मेमाणे, पुण्याचे इतिहास संशोधक आहेत, अतिशय प्रसिद्ध. त्यांनी रायगडावर अतिशय आगळं-वेगळं आणि भरपूर काम केलंय. त्यांच्या आगामी पुस्तकाबद्दलच हा पॉडकास्ट आहे. पण अधिक माहितीसाठी हा पॉडकास्ट आहे. त्या पुस्तकात काय असणार आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी जे, मी सांगतोय की त्यांनी जे रिसर्च केलाय, तर तो रिसर्च काय केलाय त्याबद्दल आज आपण डायरेक्ट त्यांच्याकडनं ऐकूया. तर इन्फॉर्मल गप्पा असणार आहेत. त्या गप्पांमधनं आपण आज रायगड उलगडूया. सर्वप्रथम मी राजचं आपल्या चॅनलवर स्वागत करतो, पण या फॉर्मॅलिटीजची गरज नाही. राजचे अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि ते अनेक लोक बघतायत. त्याच्या कमेंट्समधनं आम्हाला कळतच असतं. राजचं रिसर्च अतिशय अप्रतिम आणि अव्वल दर्जाचं आहे. ते तुम्हाला आपल्या कमेंट्समधनं कळतच असतं की लोकांना ते किती आवडतंय. तर राज, वेलकम मराठा हिस्ट्रीवर. मी प्रणव, विशाल, योगेश तुझं स्वागत करतो. थँक्यू सो मच. आणि राज, आपण डायरेक्ट गप्पा मारायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मला सांग, पुस्तकं अनेक आली, त्यांची नावं सुद्धा अनेक होती, पण तुझ्या पुस्तकाचं नाव तू महाराजांचा रायगड असं ठेवलंयस. त्याच्या मागे तुझा काय व्ह्यू होता? येस, त्याच्या मागे एक थॉट आहे. तो असा की 2022 मध्ये मी देवगिरीच्या लढाईवर पुस्तक लिहिलं. देवगिरीची लढाई 1763. आणि जेव्हा ते पुस्तक पब्लिश झालं, देन आय रिअलाइज दॅट. कारण काय, एखादा संशोधक जेव्हा काम करतो, तो लिहितो, ससंदर्भ इतिहास देतो, विशेषतः जे मोडी कागदपत्रांवरून काम करतो आपण ते. आणि जेव्हा ते पुस्तक प्रत्यक्षात छापून समोर येतं ना, सो तो मोमेंट जेव्हा तो ॲज अ रीडर म्हणून मी ते वाचलं पुस्तक, तो मोमेंट वेगळा होता. देन आय रिअलाइज दॅट की जर देवगिरी किल्ल्याविषयी एवढे कागद मला मिळालेत आणि त्याच्यावर एक अख्खं वेगळं पुस्तक झालं, अप्रकाशित कागद, तर डेफिनेटली आपले जे गड किल्ले आहेत त्यांचे अनेक लाखो कागद, कोट्यावधी कागद आपल्या पुणे पुरालेखा निश्चितच. तर त्यांच्यावर पण काम केलं तर कदाचित आपल्याला अशाच अनेक प्रकारची नोंदणी येते. म्हणून मग मी इतर किल्ल्यांचे कागद चाळायला सुरुवात केली, जसं की प्रतापगड असेल, सिंहगड असेल. मग माझ्या लक्षात आलं, अरे हा विषय सिरीजचा आहे, एक सिरीज होऊ शकते. बरोबर, किल्ल्यांची पुस्तकं वेगवेगळ्या विभागातली, जसं की कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, नाशिक आहे. आणि मग मी पहिलं पुस्तक 2023ला महाराजांचे गडदुर्ग खंड 1 हाही प्रकाशित केले. जेव्हा ॲक्च्युली त्यामध्ये 51 किल्ल्यांचे नोंदी आहे, ज्याच्यामध्ये त्या किल्ल्यांवर कोणकोणत्या इमारती होत्या, तिथे काही छोट्या-मोठ्या घटना काय घडल्या, त्यातल्या दरवाजांची नावं काय होती, बुरुजांची नावं काय होती, अनेक गोष्टी ज्या बारीक-सारीक, ज्यामध्ये इतिहासप्रेमींना, म्हणजे मला वैयक्तिक खूप इंटरेस्ट असतो अशा गोष्टींना. कारण गड किल्ले म्हटल्यानंतर काय होतं, युज्युअली डोळ्यासमोर फक्त आपल्याला लढाई आणि अशाच गोष्टी येतात. पण त्या व्यतिरिक्त गड किल्ले ही एक वेगळी संस्था आहे. म्हणजे जिथे तुम्ही त्यांचं एक, जसं एखाद्या गावातलं रोजचं जीवन असतं, तसं गड किल्ल्यांचं पण रोजचं एक लाईफ असतं, त्यांचं डेली रुटीन असतं. हे आपल्याला कागदपत्रांमधून समजून येतं. सो मी माझं पुस्तक लिहून आल्यावर माझ्यासमोर आता पहिला प्रश्न असा आला की ह्याचं नाव काय द्यायचं या पुस्तकाला. मग मी वेगवेगळी नावं करायला लागलो. पण आधी कुठल्या जे काही नाव दिलं असेल एखादं, ते रिपीट नको व्हायला. मग बघितलं, गडदुर्ग असं नाव आहे बऱ्याच ठिकाणी, किल्ले असं नाव आहे महाराष्ट्र देशातले वगैरे, असे बरेच वेगवेगळे किल्ले आणि गडदुर्ग. मग मला सुचेना, आय वॉज लिटिल बिट कन्फ्यूज. आणि मग असंच रात्री मी झोपलेलो असताना डोक्यात विचार चालू होतो, म्हणजे मग या सगळ्या गड किल्ल्यांचा केंद्रबिंदू काय आहे? मग ऑफकोर्स महाराज. बरोबर. मग मग माझ्या डोक्यात पटकन एक आपल्या मनचक्षुसमोर क्लिक होतं, तसं महाराजांचे गडकिल्ले. बरं. म्हटलं, अरे हे नाव खूप छान आहे. म्हटलं वेगळं आहे. कारण तुम्ही गडकिल्ले म्हणल्यानंतर जसं आज्ञापत्रात सांगितलंय, अवघ्या राज्य सार ते नोरगाव महाराजांनी सांगून ठेवले. सो जर महाराजांनी ते गडदुर्गांचा इम्पॉर्टन्स स्वतः सांगून ठेवलाय, प्रत्यक्ष प्रीतीमध्ये आपण त्यांच्या चरित्रांमध्ये वाचतो अनेक गोष्टी. गडकिल्ले म्हणजे एक कवच कुंडलांसारखा वापर केलाय. मग ते महाराजांचेच गडदुर्ग का नाही म्हणावं? बरोबर. मग महाराजांचे गडदुर्ग असं त्या सिरीजला नाव दिलं. आणि समहाऊ त्याचाच दुसरा पार्ट मी आत्ता कोकण प्रांतातल्या याच्यावर काम चालू असतानाच रायगडच्या नोंदी, मला असं वाटत होतं की मलाच काय, आपल्या सगळ्यांनाच असं वाटत, बरोबर रायगडहून काम झालेलं आहे, काम राहिलेलं नाही, पब्लिश्ड आहे सगळं. तर ते मी काही नोंदी शोधत असताना, मे यू वोंट बिलीव्ह दॅट, इट इज लिटिल बिट इंटरेस्टिंग थिंग, की मी गड किल्ल्यांचं काम चालू असतानाच मला काही, जसं तुला माहिती आहे
की मी मागे पुण्यामध्ये एक व्याख्यान घेतलं होतं, इतिहासातली भूतावळ म्हणून. हो. म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये जे भूतांचं बरोबर. येतात, त्याच्यावर मी एक व्याख्यान घेतले. तर मी ते वेगवेगळ्या तालुक्यातल्या ते गावांचे कागद शोधत होतो, ज्याच्यामध्ये ह्या 18व्या शतकातल्या कागदांमध्ये या नोंदी खूप सर्रास, विशेषतः कोकणामध्ये खूप आढळतात. तर ते शोधत असताना मी रायगड तालुक्याचे कागद काढले होते आणि ते शोधत असतानाच मला जे वाडेश्वर आणि जगदीश्वरचं जे मी बरोबर 2 महिन्यापूर्वी प्रकाशित केलं, की ती 2 वेगळी मंदिरं आहेत. तो कागद मला त्यात सापडला आणि मग माझी जरा थोडीशी एक म्हणजे डोक्यात शंका आली, की अरे म्हटलं आहे, काहीतरी आहे. म्हणून मी परत साधारण 92 रुमाल आहेत. 1 ते 92 रुमाल हे चाळायला सुरुवात केली. बरोबर. आणि माझ्या असं लक्षात आलं, अरे नाही, ह्याच्यावर खूप काम बाकी आहे. आणि मग मी ते गडदुर्ग भाग 2चं काम ठेवलं बाजूला आणि सेपरेट रायगडवर आपण पुस्तक करावं असं ठरवलं आणि अंदाज घेतला होईल का? तर ते होतंय ते आणि ते साधं होत नाहीये, तर भलं मोठं होतंय. बरोबर. म्हणजे रायगडवरती 2 लोकांनी मेनली मोडी कागदपत्रांवर काम केलं. एक म्हणजे श्री चंदा जोशी, ज्येष्ठ इतिहास संशोधक, ज्यांचा रायगडची सिंहासनाची आणि इतर व्यवस्था आणि दुसरं म्हणजे शांताराम विष्णू आवळसकर, रायगडची जीवनकथा. पण त्यामध्ये त्यांनी रायगडच्या अगदी 12व्या शतकापासून ते उल्लेखात अगदी नंतर ब्रिटिश फायबर सगळ्याच उल्लेख आहेत त्याच्यावर. पण मग महाराजांचे गडदुर्ग सिरीज असल्यामुळे रायगड ऑब्वियस महाराजांचा. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, नाही रायगडच काय तुटले, यावतचंद्र दिवाकरो, की कुठलाही किल्ला आणि त्यातही खास करून रायगड आणि शिवाजी महाराज हे नातं अतूट आहे. बरोबर. त्यानंतर आणि महाराजांच्या पूर्वी अनेक शायांकडे तो होता. नंतर ब्रिटिशांकडे आला वगैरे वगैरे, किंवा मधल्या काळामध्ये पण मुघलांकडे, सिद्धीकडे गेला संभाजी महाराज बरोबर तो नंतर. पण त्याची ओळख हीच आहे, कारण महाराजांचा तख्त तिथे तख्त जिथे आहे, राज्याभिषेक तिथे काढला. ऐकलं. हिंदवी साम्राज्याचा तख्त आजही तिथे दिमाखात आहे आणि म्हणून तो महाराजांचा राहील. आणि ज्या राज्याभिषेकाचा एवढा गवगवा झाला आणि जो राज्याभिषेक न भूतो न भविष्यती कोणाला कल्पनाही नसेल, असा राज्याभिषेक तिथे रायगडावर घडलाय आणि काय पाहिजे. मी म्हणलं ना, कणाकणात माझ्या टीचरमध्ये पण होतो बरोबर, की आजही जिथे कणाकणात शिवछत्रपतींचाच आवाज होती, ते ठिकाण म्हणजे ना रायगड. बरोबर. तर राज, आता हे पुस्तक येत आहे, आम्ही सगळे एक्सायटेड आहोत, कारण असं पुस्तक, एवढा रिसर्च असलेलं पुस्तक बाजारात आत्ता नक्की नाही. मी हे नक्की छातीठोकपणे सांगू शकतो. एवढे मोडी कागदपत्र प्रकाशित करतोयस तू, मी चुकत नसेल तर तो आकडा 500च्या वर काहीतरी कागद आहेत. मी नुसतं ऐकलं तुझ्याकडून. तर आता मला एक सांग, की एवढा रिसर्च करून या पुस्तकात आम्हाला रायगडाबद्दल काय काय माहिती मिळेल? सगळ्यात आधी तर म्हणजे पेशवे दप्तरला म्हणजे पुणे पुरालेखागारमध्ये 92 रुमाल आहेत. त्यातले काही एक 5-6 रुमाल जे ते वाळवीनं वगैरे खाल्लेले, तर साधारण 85-86 रुमाल हे 3 वेळा रिपीटेडली मी वाचले. 1 ते 92 परत परत वाचले. त्यातून दरवेळेस मला नवीन काहीतरी मिळालं. तर त्यातले त्या सगळ्यांवर आधारित आधीचं जी 2 रिसर्च आहे, जसं की आवळसकर, मग असं म्हटलं, असं आवळसकरांचा आणि चंदा जोशींचा, तर त्यांनी जे प्रकाशित केले त्याविषयीची त्याविषयीची अधिकची माहिती आणि शिवाय काही माहिती अगदीच अपरिचित आहे. जसं की आता मी जस्ट आपल्या प्रेक्षकांनाच दाखवले. जवळपास यू कॅन सी दिस. अरे पण एवढे ओढी कागद आपल्या पुस्तकात छापले जाणारे, बापरे! ही साधारण हाताची आहे, बट 520च्या आसपास आहे हे कागद. सो हे कागद याच्यात छापले जाणार पुस्तकात आणि त्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती जे भाष्य केलेत. आता मला 92 रुमालातले ते काही हजार कागद आहेत, त्यातले मला जे पुस्तकात द्यावेसे वाटलं की हे महत्वाचे आहे, त्या व्यतिरिक्तही कागदपत्रांवर आधारित मजकूर आहे. पण आजकाल कसं आहे की पुरावा ठेवल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही. बरोबर. ते रायगड हा विषय, त्यामुळे अरे आजकाल कशाला, आपण अभ्यासच तसा करत आलोय, पुराव्याशिवाय काय बोललोच ना. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं काय हे लिहिलंय तर त्याला त्या प्रकरणाच्या शेवटी अत्यंत मला कागद दिलेला असेल. तर यामध्ये तुम्हाला नवीन काय मिळणार आहे, तर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची व्यवस्था ही प्रकाशित आहे, पण त्याविषयीची अधिकची माहिती तुम्हाला मिळणार. जसं की शिवाजी महाराजांचं जे तख्त होतं, त्याला दररोज संध्याकाळी तिथे तख्ताच्या समोर दिवटी लावली जायची आणि बाजूला 2 दिवे लावले जायचे आणि दररोज त्याला मुजरा केला जात असे. वा. बाकी त्याला भरजरी कापड वगैरे वापरलं होतं सजवण्यासाठी, हे प्रकाशित आहे. पण मुजरा केला जात होता दररोज रात्री आहे संध्याकाळचा, ही गोष्ट आजवर कुठेही प्रकाशित नव्हती. सो महाराजांच्या तख्ताला महाराज गेल्यानंतर, आता मुळात हे कागद कधीचे आहेत तर 1773 ते 1818, बरोबर, म्हणजे हे 18व्या शतकातले कागद आहेत. मूळ जे रायगडचं जे दप्तर होतं शिवाजी महाराजांच्या कागद,
ते जेव्हा जुल्फिकार खानानी हल्ला केला पण 1689 मध्ये. तर त्यावेळेस असं आपली एक मान्यता आहे की त्यावेळेस ते दप्तरही नष्ट झालं. त्यामुळे शिवकाळात हे मोठी कागद सापडतच नाही. मग जसं आपण म्हणतो दुधाची दान ताकावर वागावं, बरोबर तसंच हे आहे. पण ते सुद्धा फार महत्वाचं आहे. बरोबर त्यातून काही गोष्टी ह्या शिवकाळाशी कनेक्ट होतात, कनेक्टेड. की जसं शिवकालीन ज्या इमारती होत्या, जसं की राजवाडा आहे, विवेक सभा आहे, त्यानंतर शिवाजी महाराजांची सदर आहे, तर यांच्या काही दुरुस्त्या झाले. बरोबर तर त्याविषयीचे पण अनेक कागद आपल्याला त्यातून बघायला मिळतात. बरोबर. अरे याच्यावरून एक आठवतं मागे तू म्हणाला होतास की आपल्याच एका व्हिडिओमध्ये आहे की तो शिवाजी महाराजांच्या काळात उरलेला एक चुना होता तो पुन्हा वापरला गेला प्रतापगडाच्या रिले. म्हणजे आपण त्या अशा कुठल्या तरी गोष्टीने कनेक्ट होतो. अगदी त्याच्यामुळे काय आहे, मला वाटतं डॉक्टर गळकरांनीच लिहून ठेवलेलं आहे, की जर तुम्ही एखाद्या टेकडीवर उभा आहात, बरोबर तू हा 18व्या शतक आहे किंवा पेशव्यांचा कालखंड आहे असं समजलं, आणि तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला एक डोंगर दिसतोय, तो म्हणजे शिवकाळ आहे. त्यामुळे त्यामध्ये फार फरक नाहीये. त्यावेळेस प्रगतीचा वेग हा एवढा फास्ट नव्हता. आज तुमचे मोबाईल महिन्याभराने जुना होतो कारण टेक्नॉलॉजी नाही. बरोबर तर तर तो कालखंड म्हणजे महाराजांच्या नंतर पुढे 100 वर्षानंतर डेफिनेटली काही गोष्टी नवीन आल्या आलं होतं. किंवा बदलही थोडेफार, पण बेसिक काही गोष्टी ह्या सेमच होत्या. बरोबर. आणि शिवकाळाशी कनेक्ट करतात हे कागद 18व्या शतकात असले तर. तर रायगड म्हटलं, शिवाजी महाराज म्हटलं, मराठे म्हटले, लढाया आल्याच. खूप साऱ्या लढाया रायगड रायगड रिलेटेड आहेत. आपण सगळ्यांनी वाचल्यात, अभ्यासल्यात. तुम्हाला 1733चा तू नेहमी 73 बघ 33 या डोक्यात बाजीराव पेशवे यांची प्रतिनिधींबरोबरच्या लढाईचा उल्लेख आहे त्या जोशी घेतला होता मोगलांकडून. तर 1773चा उल्लेख तू नेहमी करताना मला दिसतोस. त्याबद्दल काय सांगशील? संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर रायगड मुघलांकडे गेला, नंतर परत सिद्धीकडे होत्या. बरोबर आणि तो 1733 मध्ये फत्तेसिंह भोसले आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी मिळून तो रायगड घेतला. ऍक्च्युली पंतप्रतिनिधींचं नाव येतो पुढे, पण ते आपण म्हणतो की ते आपल्याला जी माहिती आहे ॲज इट इज प्रेक्षकांना, बरोबर सॉरी इतिहासप्रेमींना ही गोष्ट बरोबर, की ते ऍक्च्युली एफर्ट सगळे थोरले बाजीराव पेशवे आणि फत्तेसिंह भोसले अक्कलकोटकर त्यांचं. बरोबर सो 33ला रायगड मराठ्यांकडे परत आला की थोरले शाहू महाराज जे आपले सातारकर छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तो खाजगीकडे ठेवून घेतला. आणि त्यांच्या वतीनं त्यांचे खासनवीस किंवा पोतनीस म्हणजे कोण, तर मुरारबाजी देशपांडेंचे वंशज, बरोबर तर यशवंत महादेव पोतीस हे बघत होते त्याचा कारभार. आणि पुढे त्यांच्यानंतर विठ्ठल यशवंत पोतनीस हे त्यांचे चिरंजीव ओढत होते. शाहू महाराज गेल्यानंतर आपल्याला माहिती की सांगोला करारानंतर राज्याची जी राज्य चालवण्याची एक थोडक्यात सूत्र म्हणूयात आपण, ते सगळी पेशव्यांकडे आले. पण रायगड हा छत्रपतींकडेच होता. म्हणजे शाहू महाराजांनंतरही रामराजे छत्रपती होते. पुढे माधवराव पेशव्यांना असं वाटलं की बाणकोटच्या खालीमध्ये इंग्रज किंवा सिद्धी येतील आणि तो संपूर्ण प्रदेश कोकण असेल, रायगडचा परिसर तो ताब्यात घेते. आणि एक कागदामधून पण दिसतं की तो जो कोकण पट्टी जी आहे ना, जंजिरा आणि ते सगळं असतो का, तिथे कायम या हापशांचे हल्ले व्हायचे. आणि सतत ते डोक्याला त्रास व्हायचे. बरोबर तिथे म्हणून ठेवलं होतं ना, जैसे घरा सुंदर जैसा राज्य सिद्धी सिद्धी, ते अगदी मराठेशाही संपेपर्यंत म्हणजे मराठेशाहीचं राज्य जाईपर्यंत या गोष्टी होत्याच. म्हणजे सिद्ध्यांनी कायम त्रासच दिला. असंच दिलंय. सो मग त्यांनी आणि त्यात अजून एक असं कारण झालं की पोतनीसांनी नकार दिला तिकडचे रायगड तालुक्याचे हिशोब दिला. आणि बट ऑब्वियस त्यांचंही म्हणणं बरोबर होतं, कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही छत्रपतींचे सेवक आहोत, कारण त्या छत्रपतींच्या वतीनं बघतो, सो आम्ही त्यांना बांधलेलं होत्या. मग थोरले बाजीराव पेशव्यांनी रामराजे छत्रपतींकडे ही गोष्ट त्यांच्या दरबारात नेली आणि सांगितलं की आता जर राज्य आम्ही बघणार आहोत तो किल्लाही आमच्याकडे द्या. मग रामराजे छत्रपतींनी रायगडचा जो किल्लेदार आणि जो महाडच्या कोटाचा जो किल्लेदार होता त्या दोघांना पाठवलं पत्र की ताब्यात द्या, तरी त्यांनी दिलं नाही. आणि दिस वॉज द रिझन की या लढाईचं मुख्य कारण हे ठरलं, आमची लढाई कुठल्या परकीय सत्तांची नाही, ती आम्ही आपल्याला विचारणार होतो की आपापल्यातली आपल्यातल्या दोन दिग्गजांची लढाई आहे. आणि पोतनीसांचं घराणं मोठे मुरारबाजी देशपांडेंचे वंश असते, तेही तेवढे स्ट्रॉंगच होते, नो डाऊट्स. सो मग आप्पाजी हरीची नेमणूक माधवराव पेशव्यांनी केली. आणि या दरम्यान माधवराव पेशव्यांना त्यांना आपल्याला माहिती आहे त्यांना क्षय होता, क्षयाचा त्रास सुरू आहे. शेवटचा जो कालखंड आहे त्या अभिनेते थिऊरला गेले होते. बरोबर आणि त्या सुमारास त्यांनी आप्पाजी हरी सबनीस, जो पुढे त्याच्याकडे सबनीसी आली रायगडचे, त्याला फौज देऊन पाठवलं. आणि मग ती सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यातली फौज घेऊन त्यांनी ती मला वाटतं लढाई सप्टेंबर महिन्यात चालू झाली. ती डायरेक्ट म्हणजे 72 सप्टेंबर 72 मध्ये चालू झालेली लढाई
11 नाही 11 नाही मला वाटतं मार्च का एप्रिलपर्यंत 6 महिने असं तरी आहे. तारीख एक्झॅक्टली आता पुस्तकात लिहिलेली आहे. सुमारे 6 महिने चाललेली मोहीम आहे. इनफॅक्ट लढाईची मोहीम चालू झाल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे लगेच गेलेत. हो. हां, पण ती मोहीम तशीच कंटिन्यू केली गेली पुढे. पण रायगड इझिली पडला नाहीये. बरं. ती पण अजून एक मजा आहे त्या लढाईची. आता काय आहे, ही लढाई प्रकाशित आहे. आणि मजा अशी आहे, की आपण ज्याला बॅलन्स म्हणतो ना बघा, सी मला इतिहास लिहिताना दोन्ही बाजू काय आहे तेच लिहावं लागतं. जसं पोतनीसांच्याकडनं पण ती बाजू त्यांची पण बाजू खूप स्ट्रॉंग होती. बरोबर. अप्पाजी हरीला अजिबात सहज किल्ला घेता आला नाही. त्याचं कारण आहे तो रायगड आहे. रायगडची निवड उगीचच महाराजांनी नाही त्यासाठी नव्हती. लढाईचे मी पुस्तकामध्ये नोंदी दिलेले आहेत. तर जवळपास आपल्याकडे मी दाखवतो हे फक्त लढाईचे कारण आहे. हा एवढा बंच आहे ना हा लढाईचा. बापरे! याच्यामध्ये इतक्या बारीक सारीक नोंदी आहेत. तर त्याच्यामध्ये पेशव्यांकडनं म्हणजे अप्पाजी हरीच्या सैन्याकडून कोण कोण सरदार लढले, कोण कोण नवीन लोक कामाला ठेवले, कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी केली किल्ल्याला, जसं की चित्त दरवाजा ज्याला चिते दरवाजे पण म्हणतात, तिथून केली. नासन टेंब्यावरनं कातळ फोडून तोफा लागू केल्या. त्यानंतर भवानी राजउडा म्हणजे पूर्वेकडचं जे भवानी टोक आहे रायगडचं, त्या बाजूला मोर्चा लावला. गळकी म्हणजे महादरवाजाच्या खाली जी खालच्या बाजूला जी दरी जाते का नाही, तो एक मोर्चा, गळकीचा मोर्चा, असे 5-6 ठिकाणावरून मोर्चे आले कंटिन्युअस. 5-6 महिने बरखंदाजी चालू होती, तुबा लागू केल्या होत्या, तरी सुद्धा रायगड पडत नव्हता. अप्पाजी हरीला सामदाम दंडभेद करावं लागले. म्हणजे काय, तर त्यांनी पूर्ण लष्करी ताकद तर लावलीच, ॲट द सेम टाइम त्यांनी पोतनीसांच्या सैन्यातले काही लोक पितृ केले, भेदनीती वापरली, सामदाम दंडभेद. तर त्याच्यात असे प्रॉपर उल्लेख आहेत की दुब्याच्या मोर्चावरनं बुटचूक रात्रीच्या वेळे किल्ले रायगडकरी म्हणजे पोतनीसांचे लोक ते यायचे आणि अंतस्तः गोष्टी सांगत. व त्या आलगिरांना पान सुपारी विडे बिडे म्हणजे त्याचा खर्च तंबाखू वगैरे त्याचा. तर अंतस्थ गोष्टी सांगणारे हे रायगडकरांनी त्यावेळेस ज्यावेळेस रायगड ते रायगडचे ना पोतनीसांच्याकडे ताब्यात होता मग, सो ते येऊन गोष्टी सांगायचे. तर हा जो काही भेद त्यांनी केला, या सगळ्या गोष्टी केल्या, पण तरी सुद्धा पुन्हा सांगतो रायगड पडेना. ते पण वरनं त्याच ताकदीनं लढवत होते कोण. शेवटचा उपाय म्हणून अप्पाजी हरीने काय करावंय, तर मावळातून रायगडवरच्या सरदारांचे फॅमिलीज त्यांनी सगळ्यांना अटक केली आणि खाली पाचाडच्या कोटात आणून ठेवू. आणि सेम टाइम वरचा जो किल्लेदार आणि सरनोबत होते त्यांची मुले माणसे वाई प्रांतात होती, ती तिकडून आणून खाली ठेवली. थोडके दबाव तंत्रच केलं. आणि ठीक आहे, तुम्हाला लढाईमध्ये उतरल्यावर सामदाम नाही काही बरोबर, पण सांगण्याचा उद्देश असा आहे की रायगड फक्त लढाई न पडला नाही. बरोबर. दिस इज वॉट द थिंग. आणि ते खूप इंटरेस्टिंग, मी 2-4 गोष्टी सांगितल्या आणि त्या लढाईच्या दरम्यान अनेक गोष्टी चालू होत्या की मधल्या काळात होळीचा सण आला. तर खाली जे मोर्चातल्या लोकांनी मोर्चाच्या ठिकाणी होळी वगैरे ते होळीचे खेळ खेळतात ना, ते पण केलेले आहे. तो लढाई म्हणजे सारखं उठून बंदुका किंवा तलवार घेऊन नसतं, तो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. बरोबर. तर रायगड म्हटल्यावर आपण सगळे रायगडावर गेलोय सुद्धा, एवढी वेळा सगळेजण गेलोय, तू सुद्धा गेलायस. अनेक इमारती पाहायला मिळतात. तसं तू मला आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना हे आठवणीने सांग की हे जे एवढे कागदपत्र तू अभ्यासलेस त्याच्यामधल्या इमारतींचे काय उल्लेख सापडतात त्यावेळेच्या. पुस्तकातलं सगळ्यात मोठं प्रकरण हे इमारती, बांधकाम आणि दुरुस्त. त्याच्यामध्ये एकतर शिवकालीन मुख्य जे इमारती आहेत त्यांचे उल्लेख क्लिअर येतात आणि किल्ला ताब्यात आल्यापासूनच येतात ते, ज्या सालापासूनचे जे कागद आहेत, म्हणजे त्याच्या आधीपासून ते इमारती अस्तित्वात होते. नव्याने एखाद दुसरीच इमारत बांधली गेली. जेव्हा पेशव्यांकडे ताबा आला तर नव्याने एखाद दुसरीच इमारत बांधली गेली. पण त्या इमारतींच्या दुरुस्त्या करताना, त्यांचं मेंटेनन्स करताना जे उल्लेख मिळाले ते फार फंटास्टिक होते. म्हणजे त्याच्यावरून त्या इमारतींची वर्णनं समजली. जसे की महाराजांची तख्ताची सदर आज आपण बघतो फक्त तिथे महाराजांचं सिंहासने नंतर एक मेघडंबरी बसवली आणि महाराजांचा पुतळा आहे तिथे. तो पुतळा तर फारच हल्लीवर कर्ज आहे, पण तख्ताची जागा तीच. आता मेघडंबरीवरून आठवतो, मेघडंबरी शब्द हा ऐतिहासिक कागदपत्रांमधून पण येतो. मध्यंतरी माझ्या असं कानावर काहीतरी आलं होतं, मला कोणीतरी हा प्रश्न विचारला की मेघडंबरी असा शब्दच नाहीये का,
तर मेघडंबरी शब्द 1773च्या कागदांमधून येतो, पुस्तकात छापलेला आहे होता. सांगायचा उद्देश असा की महाराजांची सदर जी आहे त्याच्या पुढच्या बाजूला माडी होती, म्हणजे मजला होता. त्याला लाकडी ढेलच म्हणजे लाकडी कमानी होत्या. पूर्वेची बाजू आहे ती भिंत होती, कारण ती कोसळली पावसामुळे, कौलारू होती. ते आता हे झालं सदरेचं. राजवाड्याच्या नोंदी आहे, त्याला किती पूर्व पश्चिम दोन बाजूला 2 दारं होती. चौसोपी राजवाडे. आता कोकणातली चौसोपी म्हणजे काय, तर मध्ये अंगण आणि जनरली चौसोपीची बरोबर. की मध्ये अंगण आणि सगळीकडे बांधकाम असतं. कोकणात थोडी वेगळी पद्धत आहे. मध्ये इमारत असते आणि बाहेरच्या बाजूनी चौसोपी असते. बरोबर. का आणि तर अशी ती राजवाडा चौसोपी त्याचा उल्लेख येतो. आणि सदरेच्या मागे ज्याला आजवर कोणाला माहितीच नाही ती जागा, ते जो हे आहे जो तो ते, तर जिथे विवेक सभा होती. तर विवेक सभा हे नाव कुठल्याही किल्ल्यावरची इमारती म्हणजे अख्ख्या मराठा कालखंडामध्ये फक्त रायगडच्याच कागदपत्र. अरे विवेक सभा हे नाव आज मी ऐकतोय पहिल्यांदा तुझ्याकडून. विवेक सभा म्हणजे काय की जिथे विद्वान, त्याचं साधं सोपा अर्थ, विद्वान लोकांनी बसायचं तिथे समोर. राजाही बसत असणार, त्याच्यासमोर ही विद्वान मंडळी काही शास्त्राच्या चर्चा करत असतील किंवा काय. सो दॅट इज कॉल्ड विवेक सभा. त्या विद्वान जनांची जिथे सभा भरून काही शास्त्रात होते किंवा काही गोष्टी होत्या. आता ही विवेक सभा वगैरे पण डेफिनेटली ही जी नावं जर बघितलं तर हे शिवकाळातच हे, तर ही सदरेच्या मागे ती विवेक सभा आहे, ज्याच्याविषयी अनेक आता काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडे ठोस पुरावे नसतात किंवा नाही काय नसतात, तेव्हा काहीतरी एक तर्क बांधून माणूस पुढे जाते. ते तिथपर्यंत ठीक होतं. पण नाऊ वी हॅव एव्हिडन्सेस बरोबर. की त्याच्या मागेच विवेक सभा, सदरेमागची विवेक सभा असा क्लिअर उल्लेख आहे. बरोबर. सो तिथे ती विवेक सभेला पण माडी होती, तिलाही चारी बाजूने सोपे. सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलसाठी मी तुला आता सांगतो, स्क्रीनवर तुम्ही जरूर दाखवा हे बोलत असताना. बरोबर. आपण त्याचे 3 डायमेन्शनल व्हिडिओज बनवणार. अरे वा. जी वर्णनं आलेली आहेत कागदपत्रांमधून. बरोबर. राजवाडा असेल, विवेक सभा असेल, सदर असेल, 7 महाल ज्याला राणीवसा म्हणतो, पण ते 6च आहे. मग 7 महाल का, पण 7 महाल कागदातून येतो ना उल्लेख. तर त्याच्यावरती माझं स्वतःचं असं मत आहे की खालच्या बाजूला ज्याला पालखी महाल म्हणतात ना, जिथे मेणांतर असं, सो म्हणून तो धरून 7वा असावा. पण 7 महाल ही वास्तू होती. त्याच्यानंतर शेतखाना म्हणजे शौचालय, तर कुठं कधी बांधले ह्याचे पण उल्लेख तुम्हाला सगळं मिळणार पाहिजे, आणि मी डॉक्युमेंटच छापले. बरोबर. नाही मी तुला विचारणारच होतो आत्ता की अरे तू म्हणतोयस की ते 3 डायमेन्शनल वगैरे, तर त्याच्यामध्ये तू नाही, तुला आत्ता मी सांगतो की आता तुम्ही स्क्रीनवर बघा, एक छोटासा पार्ट आम्ही एक 7-8 सेकंदाचा एडिटमध्ये तुम्हाला दिसेल की ह्याला सम कशी होती. तर 3 डायमेन्शनल व्हिडिओ आपण एक त्याच्यामध्ये फोड देतो, तर तुम्ही मोबाईलवर स्कॅन केला की तुम्हाला तो सगळा दिसेल. माझे मित्र आहेत म्हणजे या पुस्तकासाठी ज्यांनी 3D इमेजेस किंवा 3 डायमेन्शनल व्हिडिओज बनवले, ते प्रसाद दांगड पाटील, आणि ते रायगडवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते रायगडवर खूप म्हणजे वर्षानुवर्ष जात आहेत, तिथं राहिलेत, किती महिने राहिलेले. बरोबर. सो त्यांना तिथले बारकावे सगळे माहिती होते. माझं काम त्यामुळे पण सोपं झालं, कारण मला जे कागदात आढळत होतं मी त्यांच्याशी डिस्कस करतो. बरोबर. क्रॉस चेक होत होता. हे सगळं ते प्रसाद दांगड पाटील यांनी ती जबाबदारी घेतली, आणि ते तुम्हाला दिसेलच काय पद्धतीनं ते तब्दम येत आहे. मी आता तुम्हाला या व्हिडिओसाठी व्हिडिओज देतोय डायरेक्ट, उत्तम एक 5-7 सेकंदाचा. पुस्तकात QR कोड येईल, बरोबर, अख्खा मोठा व्हिडिओ बघाल, मग एक झलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून. बरोबर. पण मग आणखी त्याच्यात नकाशे आणि काही डायग्राम्स असं काही आहे? नकाशे आहेत. नकाशे आम्ही कसला काढलाय, तर रायगडचे नकाशे खूप आलेत, पण रायगडचे जे पहाऱ्यांच्या जागा आहेत अराउंड ते काहीतरी मोर देन 100 आहेत. हो, त्याचे कुठे कुठे पहारे असेल. सो मी ज्या दिवशी ती कागद वाचली, बरं एक नाही, मी आता एक ह्याच्यामध्ये दिला आपण काय ह्याच्यात एक 89 सालचा, पण वेगवेगळ्या सालात ते कागद अभ्यास करून मग एक तो रायगडचा नकाशा केलाय, त्याला नंबरिंग केलंय. बरोबर. या नंबरला हा होता. बरेचसे पहारे आम्हाला सापडले, आधीच्या काही ह्याच्यातून आम्हाला मदत झाली, अनेक लोकांनी बघितले ते पहारे सापडली. मोहन खराते म्हणून एक त्यांना बरंच माहिती आहे, शेतकऱ्यांना आम्ही घेऊन गेलो होतो, बरेचसे पहारे लोकेट करण्यासाठी मदत केली. आणि तर ते पहाऱ्यांचे आपण एक कशी रायगडची शिबंदी किंवा व्यवस्था होती त्याचा एक वेगळा नकाशा दिलेला आहे. अजून एक सांगेन, साकारणी कशी पद्धत होती, असे घर दाखवले, त्याच्यामध्ये त्याचे थर कसे असायचे साकाराचे, ते असं पण एक आपण 3D इमेज देते. बरोबर. म्हणजे हे QR कोड स्कॅन जर तुम्हाला व्हिडिओ दिसा नावा वेगळा इमारतींचा, पण नुसते इमारतींचे सदरेचा विवेक सभेचे आपण 3D इमेजेस पुस्तकात छापतोय ऍक्च्युली. मसित्र मस्त. तुम्हाला मुद्दाम सांगायला आवडेल की या पुस्तकाच्या कामानिमित्त इतके वेळा रायगडावर राज गेलाय स्वतः, आणि तो प्रत्येक वेळी आमचं बोलणं व्हायचं. कधी फोन केला की तो म्हणायचा उमेश मी रायगडावर आहे किंवा इकडनं उतरतोय, महाडमध्ये आलोय, हेच आमचं डिस्कशन व्हायचं. सो मला स्वतःला माहिती आहे
की राज किती वेळा रायगडावर गेला या पुस्तकाच्या रिसर्च दरम्यान. मी आज 7वं पुस्तक आहे. ज्या गोष्टी मी 7ही वेळा साईट व्हिजिट करतो त्याशिवाय एक्झॅक्टली. पण जी तक्रार असते ना, ते कागदात असतं ना ते आहे. बरोबर जे कागदात असतं ते तिथं असतंच. बरोबर, पण यू कॅनॉट बीट दिस, चॅलेंज दिस. बरोबर आहे. आणि तुम्ही तर्कांवर अगरे बरोबर आहे, तर्कांवर तुम्ही नाही चालू शकत. तर काय मला काहीतरी वाटलं म्हणून मी ठोकायचं याला काही अर्थ नाही. बरोबर बरं मी आता एक अत्यंत जबाबदारीने बोलतो. रायगडवरती डॉक्युमेंट्सवर काम करणारे 2च लोक, एक शन्ना जोशी आणि आवळसकर. त्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या इतिहासाच्या शाखांमधून अभ्यास केला असेल आणि तो असेलही सांगा. पण मी मोडीचा अभ्यासक असल्यामुळे मी मोडीच्या अनुषंगाने बघतो. पण मी अनेक पुस्तकं वाचली बरोबर हे करत असताना. तर माझ्या असं लक्षात आलं की काही लोकांनी चक्क थापा मारलेत. आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज व्हॉट द ट्रूथ. कारण त्यांनी जे लिहून ठेवले त्याचे एक्झॅक्ट उलटी गोष्ट याच्यात आढळली. बरोबर. आणि कागदपत्राला चॅलेंज ते बरं ते समकालीन आहेत का माझ्या घरातले नाही. पुऱ्या लेखा घरातले रायगडवर बसून कारकुनांनी लिहिलेले कागद ऐकते. बरोबर सो यू कॅनॉट चॅलेंज दॅट. बरोबर आणि मला असं वाटतं इतिहासाचा अभ्यास किमान मराठा हिस्ट्रीच्या बाबतीत नो डॉक्युमेंट्स नो हिस्टरी. बरोबर ॲब्सोल्युटली राईट. नो डॉक्युमेंट्स नाही. बाकी वेगवेगळ्या हे ना म्हणजे अनेक लोक गड किल्ले संवर्धन करतात. काही लोक नुसते ट्रेकिंगला जातात आणि ती चांगली गोष्ट आहे. त्या निमित्तानं ती लोक ग्रुप्स पण घेऊन जातात. इतिहास माहित होतं. फक्त असं रूममध्ये बसून आम्ही नाही काम करत. आम्ही रूममध्ये पण करतो आणि फील्डवर. बरोबर. मी म्हणूनच मुद्दाम तो मुद्दा मांडला इथे. आणि हेच फील्ड वर्क करत असताना, हाच रायगडाचा अभ्यास करत असताना तुला जगदीश्वर आणि वाडेश्वराचं ऐकलं. त्याबद्दल तर व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहेच. पण तरी मला आज सुद्धा विचारायला आवडेल की या पुस्तकात ते सगळं पण आलंय का? देवस्थानांची व्यवस्था तर डेफिनेटली आलेली आहे. जगदीश्वरचा रादर डॉक्युमेंटमध्ये येत नाही. पण ते तुम्ही पुस्तकात वाचा. ते विषय मी इथे लिहिणार नाही. पण जगदीश्वरचा शिलालेख आहे. बरोबर त्याचं. फक्त वाडेश्वर आणि जगदीश्वर वेगळा आहे हे नक्की. बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त जी इतर देवस्थान जसं की शिरकाई ही मुख्य देवता. तिच्या संदर्भात खूप इंटरेस्टिंग नोंदी आहे. जसं की मला तर साल एक्झॅक्टली हे म्हणजे पुस्तकामध्ये असेल. रायगडचा पाऊस प्रसिद्ध आहे. प्रचंड पाऊस पडतो. तर एके वर्षी पावसामध्ये पावसाचं पाणी इतकं दरवाजाच्या वर जो हौद आहे तो कुठला आणि त्याचं पाणी सगळं महादरवाज्यात आलं. त्यावेळेस दरवाजा आवले होता रात्रीचे 2 प्रहरी फुटला असं. ते त्याच्या अंडरच्या मोऱ्या असतात दरवाजाच्या खालच्या बाजूला तिथूनही ते पाणी जाईना. सो मग त्याने असं लिहिलंय की ते पाणी जाईना. मग काय करावं तर मग शिरकाईला नवस केला की हे पाणी जाऊ दे मग तुला बकरं देऊ. मग पाणी केलं आणि मग बकरं दिलं तिला. किंवा किल्ल्यांवरती वारे जत्रा केली जात होती. तर साखरणीच्या केल्यानंतर त्यावेळेस वारा आणि रायगडचा वारा पण प्रचंड आहे. ते डॉक्युमेंटमधनं समजतं की किती वारा. तर ती साखर सगळा उडायचा. ती पाऊलं उडून जायची वगैरे वगैरे वगैरे. मग साखरणी सुरू करायच्या आधी देवी देवतांची जत्रा करायची आणि वारा जर सुटायला लागला असते तर सरळ ते काय करायचे म्हसोबाच्या नावानं दहीभात करायचे आणि तो सगळ्या किल्ल्यावर शिंपडायचे किंवा राजवाड्याच्या भोवती पूर्ण तो दहीभात शिंपडला जायचा. इनफॅक्ट पावसाळ्यामध्ये जेव्हा वारा जास्त सुटायचा ते पुष्य नक्षत्रामध्ये तो पण कागद छापलाय. तर मग त्यावेळेस त्यांनी नाचणीच्या शिऱ्याचं लेपन शिरकाईला केलंय आणि दहीभात म्हसोबाच्या नावाने संपूर्ण किल्ल्यावर. तर हे प्रॉपर उल्लेख आहेत. कोकणामध्ये रादर त्याला एक शब्द आहे. कोकणातल्या किल्ल्यांविषयी मध्ये ही गोष्ट कायम आढळते. ती म्हणजे किल्ला न्हाणावा लागतो. की तर न्हाणावा लागतो. मग तो काय करायचे तर वर्षातून एकदा किल्ल्याला संपूर्ण किल्ल्यावर दहीभाताचं शिंपडण आणि काही किल्ल्यांवर आता हे रायगडच्या बाबतीत नाही पण तळागड वगैरे जे किल्ले आहेत तिथे तुम्हाला किल्ल्याच्या तटबंदीला तेलाने अंघोळ घालायचे म्हणजे तेलाची धार धरायची आणि संपूर्ण किल्ल्यावर तो त्याला किल्ला न्हाणणे किंवा किल्ल्याला अंघोळ घालणे असं असं तो उल्लेख तरी. सो ह्या त्या काळातल्या त्या प्रथा होत्याच. वा. आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. मजा आहे म्हणजे किंवा महामारी आली. बरोबर एके वर्षी महामारी आली. बरोबर. लोक खूप आजारी पडायला लागले. मग शिरकाईला नवस केला तू ही जत्रा करू वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं त्या गोष्टी होत होत्या आणि शिरकाईचं तर म्हणजे इतक्या गोष्टी आहेत तिच्या ह्याच्या संदर्भात किंवा इतर देवस्थान म्हटलं तर राणूबाईंचं मंदिर आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या कन्या होत्या राणूबाई त्यांचं मंदिर किल्ल्यावर. आता मला एक मध्ये मी फेसबुकवर पोस्ट टाकल्यावर तर मला कोणतरी विचारलं ते राणूबाई म्हणजे खानदेशामध्ये एक देवता आहे ती का नसेल. मुळात खानदेशातली देवता एवढ्या लांब असण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. आणि त्यातही जर ती देवी असेल
कारण राणूबाईचं मंदिर किल्ले मजकुरी होतं. ती देवी असेल तर नवरात्र म्हणजे तिच्या नवरात्राचा उल्लेखच येत नाही. हा दुसरा आहे तो उत्सव असतो. हा म्हणजे भवानी राजउडाचा उत्सव येतो, बरोबर. उल्लेख येतो. जी भवानीचं मंदिर पूर्वेच्या टोकाकडे हो अशी रिकायचे. नवरात्र 9 दिवस तिथं नवरात्र बसायची. कारण तुम्ही कुठल्याही किल्ल्यांवर कुठलीही देवी असली तरी तर नवरात्र येतो. तिचं नवरात्र बसतं. तसं राणूबाईचं एकही राहणं देत नाही. त्यामुळे ती राणूबाईचं जे कानलं किंवा ज्याला तांदळ म्हणतात, त्याविषयीची एक नोंद आहे. आप्पाजी हाने जेव्हा तो किल्ला ताब्यात घेतला, त्याच्या सैन्यामध्ये एक गार्गी होता. तर त्याने त्याचे कानलं होतं, ज्याला तांदळा असं म्हणतात. हे बहुधा तांदळा हाच त्याचा अर्थ आहे. कारण मला डिक्शनरीत तांदळा असा अर्थ मिळाला नाही. तर त्यांनी ते जागेवरून उचलून ठेवलं बाजूला. तर त्या आप्पाजी हरीचे सैन्य जो हंसाजी खैरा नावाचा जो खिजमतगार होता, ज्याला आप्पाजी हरीनी किल्लेदार बनवले, त्याला दृष्टांत झाला की ते आहे ते जागेवर ठेवून द्यायचं. बरोबर. मग परत ते गुरुजी बोलून की ब्राह्मण बोलून त्याची स्थापना केली गेली. आता जर ती देवी असती तर तिचे नवरात्र बसले असते, पण नवरात्र कुठल्याही काळात घडलं तेव्हा ते मी या मतावर ठाम आहे की ती राणूबाई म्हणजे शिवाजी महाराजांच्या कन्याचं दे. हा फक्त ते तिथं का आहे दॅट आय डोंट नो. म्हणजे 73च्या आधीचं काही अवेलेबल नाही आपल्याला, त्यामुळे ते माहीत नाही. 73 पासूनचे कागद कुठे आहेत, त्यामुळे डेफिनेटली ते राणूबाई म्हणजे शिवाजी महाराजांच्या कन्येचंच असावं. दुसरं मला तुला अजून एक गोष्ट विचारायची आहे, की आता जसं तू एवढा रिसर्च केलास, तर तसं रायगडावर तू जसं म्हणालास, की अनेक इतिहास संशोधकांनी रिसर्च केलाय यापूर्वी. तर जसं तू मोडी कागदपत्र वाचून अभ्यास केलास, तसं तू त्यांच्या रिसर्चचाही अभ्यास केला असणार, वाचलं असणार सगळं याच्यासाठी वाचत होतो की आपल्याला पण माहीत असावं. बरोबर, एक्झॅक्टली. तर मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे, की अशा प्रकारचा रायगडावर रिसर्च काय झाला होता आधी, किंवा काय असं कोणी केलं होतं? किंवा जे आवळसकरांचं तू नाव घेतलं मगाशी. ही दोन जे म्हणजे आवडच मी हे डेफिनेटली सांगेन की सगळ्यांनी ना रायगडची जीवनकथा हे पुस्तक वाचा. ते महाराष्ट्र शासनानेच प्रकाशित. अप्रतिम पुस्तक आहे. याचं कारण 12व्या शतकापासून ते ब्रिटिश कालखंडापर्यंतचा रायगड तुम्हाला समजतोय. त्याच्यामध्ये पुरालेखागारातल्या कागदपत्रांवर आधारित 3-4 प्रकरणं आहेत आणि ती महत्वाची आहेत. त्यांच्या पुस्तकातला प्रकाशित काही भाग आपल्या पुस्तकात आलाय, कारण त्याच्याविषयीच्या अधिकच्या नोंदी पुढे आहेत. तर टू आणि ते स्किप करून जाऊ शकत नाही. आणि डेफिनेटली ते श्रेय त्यांचं आहे. ते काय मला आय डिडंट वॉन्ट टू कॉपी दॅट. पण एकत्रित पुरालेखागारातला डेटा एकाच पुस्तकात असणं वॉज इम्पॉर्टंट. बरोबर. ते पुस्तकाचे निर्मित. तर मला फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू की ह्या दोन दिग्गजांनी जास्त महत्वाचं काम केलेलं आहे. बरं. बाकीचं मी आय वोंट मेक एनी पर्सनल कॉमेंट. काही पुस्तकं आहेत चांगली आहेत टेक्निकली, फक्त त्यांनी काही जे काही तर्क मांडले होते त्या आता कागदपत्रातून खोडून निघतंय. बरं. पण दॅट डझंट मीन की त्यांचं काम वाईट आहे असं नाही. कारण तुमच्याकडे जोपर्यंत पुरावे नाही तोपर्यंत तुम्हाला काहीतरी अगदी बयस पकडायला लागतो ना. अगदी बरोबर आहे. आणि मग पुढे जावं लागतं. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे सण आणि उत्सव. कारण आत्ताही तू बोलताना मगाशी म्हणालास, की त्या वेढ्यात सुद्धा 73च्या लढाईमध्ये सण साजरे केले जात होते. तर गड किल्ल्यांवरच्या सणांविषयी या कागदपत्रांमध्ये काय माहिती मिळते? एकंदरीतच प्रत्येक किल्ल्यांवर किंवा कुठल्याही गावागावात 18व्या शतकामध्ये जे सण व्हायचे, मी आता किल्ल्यांचे काही लाख कागद वाचून झाले मला असं मुफत गत गेले. आपण अगदी चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे त्या वर्षाच्या सुरुवातीपासून गुढीपाडवा सर प्रतिपदा त्याचं फल वाचन, पंचांगाचं फल वाचन व्हायचं. तर रायगडवर कसं व्हायचं, तर ते तख्ताच्या जवळ तिथं बस म्हणजे तख्ताची सदर मुख्य ना, कुठल्याही किल्ल्यावर सदरेवरती व्हायचं. तर रायगडची जी मुख्य सदर आहे ती म्हणजे तख्ताची जागा आहे. तर महाराजांच्या तख्तापाशी तिथे ते गुरुजी लोक बसायचे. म्हणजे पाचाडकर जोशी, पाचाड गावावरनं ते जोशी व्हायचा आणि तो ते पंचांग फलवाचन करायचा. ते ऐकल्यानंतर लोकांना तोफांचे बार उडवले जायचे. त्याच्यानंतर त्यांना गूळ आणि कडुलिंबाची पानं दिली जायची की तुम्ही हे वाटून खायचं. म्हणजे आज आपल्याकडे साखर आणि कडुलिंब खाते, ते गूळ आणि कडुलिंब. सो ते केलं जात होतं. त्याच्यानंतर जन्माष्टमी. तर जन्माष्टमी तर यू वोंट बिलीव्ह दॅट, जन्माष्टमीला महाराजांच्या तख्ताच्या जवळ कीर्तन केलं जायचं. श्रीकृष्णाचा जन्म तिथे महाराजांच्या तख्ताच्या जवळ सदरेमध्ये साजरा केला जायचा. तो असा कसा केला जात होता, तर श्रीकृष्ण जन्माची कथा सांगायचे. ते बालयोगी म्हणून एक बिरवाडीकर होते. त्यांना नंतर इनाम जमीन पण हवी. ती कशासाठी होती, तर ही यासाठी की श्रीकृष्ण जन्माच्या वेळी तिथे कीर्तन करायचं आणि ते तिथे यायचे. आणि यू वोंट बिलीव्ह, माती आणि कापूस वापरून गोकुळाची प्रतिकृती तयार केली जात होती. बापरे. आणि मग ते कीर्तन कथा होऊन मध्यरात्री कृष्णाचा जन्म व्हायचा. त्यावेळेस
तोफांचे बार उडवले जायचे. इमॅजिन कर, आता आपण ड्रोननी बघतोय आणि आपल्याला खाली दिसतंय तोफांचे बार उडतात, ते कीर्तन. रायगड काय जे ते ज्या लोकांनी अनुभवलं असेल, दॅट वॉज अमेझिंग. ते वाचल्यानंतर पण ते अंगावर शहार आहे सिरियसली. सो ते जन्माष्टमी झाल्यानंतर गणपती, अर्थात गणपती 18व्या शतकात, हे सगळ्या नोंदी 18व्या शतकात आहे. ठीक आहे. सो गणपती फक्त तो कुठे बसवायचा त्याचा उल्लेख येत नाही. तो बौद्ध तिथेच कुठेतरी बसवत असे. तर गणपती बनवताना सुद्धा मातीमध्ये कापूस घालून गणपतीला तो आकार दिला जायचा. तो रंगवण्यासाठी हिंगूळ, नीळ म्हणजे निळा रंग, त्याच्यानंतर एक ती 2-3 सेंद्रिय रंग म्हणजे आय थिंक हिंगूळ, आणि अजून एक असे 3-4 कलर त्याला वापरायचे रंगवण्यासाठी. तो असायचा 1.5 दिवसाचा गणपती. गणपती आणल्यानंतर ज्या भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याची कथा सांगितली जायची. दुसऱ्या दिवशी गणपती आणताना आणि दुसऱ्या दिवशी पोहोचवताना तोफांचे बार उडवले जायचे. त्याच्यानंतर तुमचं येतं नवरात्र. तेव्हा किल्ल्यांवर जे देवता होत्या, जसं की शिरकाई आहे, त्याच्यानंतर भवानी राजहुरा, जिला भवानी टोकाशी हा, तर त्यांचे नवरात्र बसवले जायचे. खाली झोलाई आणि सोमजाई, खाली पाचाड आणि वाडी. सो त्यांचे नवरात्राचे खर्चही त्याच्यातच येतात. मग त्यावेळेस देवीजवळ 9 दिवस जप केला जायचा देवीचा. 73 साली नवचंडी पण झाल्याचा उल्लेख नव्हतो, आणि 9 दिवस गोंधळ व्हायचा, आणि अशा उत्तम पद्धतीनं नवरात्र साजरे केले जायचे. नवरात्र झाल्यानंतर दिवाळी. तर दिवाळी कधीपासून साजरी करत, तर आता आपण लक्ष्मीपूजन म्हणतो, पण 18व्या शतकातले जे नोंदी आहे रायगड विषय, त्याच्यामध्ये बलिराज प्रतिपदा, बलिप्रतिपदेपासून पुढे 3 दिवस दिवाळी साजरी केली जात होती. 3 दिवस. त्यावेळेस गडावरच्या लोकांना, जे राहणारे असतील, गडकरी असतील, जे कोणी कामाला असतील, ते त्या सगळ्यांना कोठी घराकडनं सुगंधी तेल दिलं जायचं अभ्यंग स्नानासाठी. वा. आणि दिवाबत्ती वगैरे केली, तोफाचे बार उडवले. हे झाल्यानंतर येतो तुमचा संक्रांतीचा सण. बरोबर. संक्रांतीला तिळ शर्करायुक्त तिळ म्हणजे गोड तिळ, ते असं ते वाटलं जायचं. सो ते अशा पद्धतीनं ते सगळे सण उत्सव व्हायचे. शिवाजी महाराजांचं तख्त, त्याची व्यवस्था तर ती म्हणजे अमेझिंग आहे. त्याचे खूप कागद छापले. शिवाजी महाराजांचा जेव्हा मुजरा व्हायचा त्याला हाताला, तर ते मोर्चेल होती, त्या मोर्चेलने वारा घातला जायचा. एक माणूस ते काम भालदार होता, त्याच्या हातामध्ये जी चांदीची काठी देऊन तो हे देत असे, गारद वगैरे किंवा दालकारी देत असे. सो या सगळ्या गोष्टी, ते हे वैभव महाराज गेल्यानंतर सुद्धा 100 वर्षांनी चालू आहे. मी मगाशी हाच मुद्दा मांडत होतो, की तू म्हणतोस महाराजांच्या नंतर 100 वर्षानंतरची गोष्ट आहे, पण डायरेक्टली लिंक त्या तख्ताशी, ज्याच्यावर महाराज बसलेत, म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज दोघं बसले, त्यामुळे राजाराम महाराज बसले, त्यामुळे ते महाराजांशी कनेक्टेड आहे. मला 100 वर्षानंतरच असो. मला आमच्या सगळ्यांकडनं तुझ्या नवीन पुस्तकाला भरपूर शुभेच्छा. असंच रिसर्च वर्क उत्तम तुझ्याकडनं अनेक किल्ल्यांवर घडावं. एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगते. हे पुस्तक म्हणजे मला नेहमी असं कधीच वाटलं नव्हतं की मी रायगडवर पुस्तक वगैरे असं मला बदल वाटलं. पण मी जेव्हा रायगड बघितला, तर मला एक गोष्ट जाणवलं की महाराजांचं अस्तित्व आजही तिथं आहे. ते माय हार्ट, हातून एक फील, भावना आहे. बरोबर. आणि देवाच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने ते एवढं एक अत्यंत, म्हणजे हा रायगडच्या इतिहासातला इफ आय एम नॉट मिस्टेकन टॉप मोस्ट लेवलचा हा संदर्भ ग्रंथ नक्की होऊ शकतो, आणि 500 वर्षांनी वापरला जाईल त्यासाठीच. आणि एवढं मोठं पुस्तक, साधारण 650 पानांचं पुस्तक होतं, आणि उत्तम क्वालिटी आपण देतो त्यात. पण एक मुद्दाम मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो, आणि मी नो प्रॉफिट नो लॉसवर हे पुस्तक हे देतो. बरोबर आहे. मी हा मुद्दा मांडणारच होतो. मी पण प्रकाशक आहे, याला माहिती आहे. आम्ही दोघं प्रकाशन क्षेत्रातले सुद्धा मित्र आहोत. आपल्यात सुद्धा इतिहासाच्या पाऊलखुणा राफ्टरची खूप पुस्तकं तुम्ही पाहिली असतील, बाजारात आहेत. राजही माझा काय म्हणे कलिग आहे. आम्ही दोघं एकत्र पुस्तक प्रकाशनाच्या कामामध्ये, पण आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स वापरून कामं केलेली आहेत आतापर्यंत. तर राजला भेटल्यावर मी पहिला प्रश्न हाच विचारला, की हे तुला पुस्तक परवडलं कसं? कारण ज्यावेळी 520 तो पत्र छापतोय, 500च्या वर ती पत्र आहेत, नंतर शिवाय त्याची कॉमेंट्री आहे, सगळं मिळून ते जवळजवळ 600-650 पानांचा तो ऐवज आहे. हार्डबाउंड आहे म्हणतोयस, ते पुस्तक तो 600 रुपयात घरपोच आत्ता देतोय, ते उपलब्ध आहे. म्हणजे होईल तेव्हा प्रकाशन आहे, आता लवकरच प्रकाशन होईल. सो मला राजला हे सुद्धा विचारायचं आहे, की तुझं यामागे काय भावना आहे, ती नो प्रॉफिट नो लॉस करतोयस,
म्हणजे मला तर फ्रँकली एक बिझनेसमॅन म्हणून याच्यात थोडासा लॉसच दिसतोय. तर मी मी तुला प्रश्न विचारतो. आता हे पुस्तक केवढ्याला विकायला पाहिजे? एक जनरल तू कमी पण आहे. एक किती असावं कमी? माझ्या मते 1000च्या खाली तर मी त्याची किंमत ठेवली नसती. अगदी निमेश मुंडे तर अगदी बरोबर आहे. मी पण प्रकाशक आहे. मलाही नव्हती, त्याला नव्हते. पण इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होते, की उमेश मला परवडेल, तुला परवडेल, आपण जे लोक आहोत आपल्याला परवडेल. पण मी नेहमी विचार करताना मी म्हणून पुस्तकं छोटी लिहिण्यामागचं कारण पण ते. हे आता खूप मोठं झालं हा वेगळा. आधीची पुस्तकं तू बघ. मला स्वतःला प्रकाशक म्हणून किंवा लेखक म्हणून माझ्या लक्षात आलं, लोकांना 350-400 पण काही लोकांना परवडलं नाही परवडत, नाही परवडत. माझं पुस्तक आहे ना, मला भले लोकांनी ते माझा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे किंवा जो वाचक कोण आहे, प्रेक्षक, की माथांमान तसे कोण आलेत लोकांचे, की मला जळगावमधनं एका मुलाचा फोन आला होता. जळगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि तो म्हणाला आमच्या गावात फोनची रेंजच येत नाही. कारण तिथून बाहेर आल्यानंतर रेंज येते. त्या मुलांनी माझं पुस्तक मागवलं होतं आरमारचं. हां. तर म्हणाला, "सर मी इथे बसून आरमाराच्या प्रतिकृती तयार करतो." आई शपथ! छोटंसं गाव आहे त्याचं, जिथे फोनची रेंज नाही. मला आधी नाही रिअलाइज दॅट की म्हटलं अरे लोकं कुठे बसून काय काम करतायत? ₹1000 त्यांना नाही परवडणार. नाही परवडत. तो असं नाही, पण एक जनरल किंवा रायगड तालुका आहे. अजून छोटी-मोठी गावं आहेत. खूप गाव आहे. अनेक मी लोकं बघितलेत. माझे काही मित्र आहेत, ते रायगड तालुक्यामध्ये किंवा सागरगड या बाजूला, ते तिथून काही किलोमीटर अंतरावरती बसने प्रवास करतात. बरोबर. सो 1000-1200 त्यांच्यासाठी वर्थ आहे. खूप मोठी गोष्ट आहे ती. कारण त्यातून अनेक खर्च बघा, असे अनेक लोक आहेत. तुला मला परवडते ते. मग मी दुसरा एक होता, की जर रायगडचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, बरोबर. अगदी सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे. तर इथे इधर मेरे को बिझनेस देखना ही नाही आहे. बरोबर. कारण आपले सगळे हे बिझनेसपेक्षा ह्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठी महाराज शिवाजी महाराज अर्थात आणि रायगड मोठा आहे. त्यामुळं एक क्लिअर आहे, नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे माझा काही लॉस नाही याच्यामध्ये एवढं नक्की. तर मी प्रॉफिट पण काही काउंट केलेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा आपण एवढंच सर्वच होतो. बरोबर. सो एवढ्या मोठ्या उदात्त विचाराने तू एवढं सगळं पुस्तक मोठं करतोयस. त्याला महाराजांच्या कृपेने आणि आई भवानीच्या कृपेने उदंड यश लावेल. येस, आणि आपण नक्की आई भवानी चरणी प्रार्थना करूया की नक्की. आणि मराठा हिस्ट्री चॅनलकडून टीमकडनं तुझे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. ॲज युज्युअल आमच्या एका इन्व्हिटेशनवर राज इथे आलाय. कारण मला माहिती आहे राजला इन्व्हिटेशनची गरज नाही. आम्ही हक्काने एकमेकांकडे जात असा. हिस्ट्री चॅनल घरचं चॅनल आहे, तर एकदम बरोबर. त्यामुळे तुम्हा सर्वांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, पुस्तकाचे डिटेल्स सगळंच काही दिसेल. पुस्तक नक्की प्री ऑर्डर करा. बाय द वे प्री ऑर्डर जोरात सुरू आहे. भरपूर पुस्तकं प्री बुक होत आहेत. त्याच्यामुळे ह्या राजच्या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्लीज आम्हाला मदत करा. आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोचायला हवी, जी तर संदर्भ 520-500पेक्षा जास्ती मोडी कागदातून आलेली माहिती आहे. त्यामुळे ऑथेंटिक आहे. मला किंवा राजला वाटतं म्हणून त्या पुस्तकात काहीही लिहिलेलं नाही, किंवा असा आमचा तर्क आहे म्हणून त्या पुस्तकात काहीही लिहिलेलं नाही. एक राजच्या शब्दाला त्या पुस्तकात प्रमाण देणारं मोडीपत्र तुम्हाला बघायला मिळेल. असा रिसर्च परत होत नाही. त्यामुळे जर आपण ते पुस्तक अधिकाधिक संख्येने खरेदी केलं तर आजसारख्या अभ्यासकांना किंबहुना राजला सुद्धा पुढच्या रिसर्चसाठी नक्की उत्तेजन मिळेल. मनपूर्वक धन्यवाद.